विश्व प्रार्थनेचे महत्त्व. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेली विश्व प्रार्थना निसर्ग नियमावर अधिष्ठित असल्यामुळे सर्व मानवजातीला उपयुक्त आहे. विश्व प्रार्थना करता करता आपोआप शुभचिंतन घडू लागते. शुभचिंतनाच्या क्रियेला सर्व प्रकारच्या शुभ प्रतिक्रिया माणसाला निसर्ग नियमाप्रमाणे मिळू लागतात. विश्व प्रार्थनेत सर्वांसाठी जे जे काही मागितले आहे ते सर्व विश्व प्रार्थना करणाऱ्याला मिळू लागते. विश्व प्रार्थना करण्याने माणसाला आरोग्य मिळते, मनशांती प्राप्त होते, त्याचे नशीब बदलते, इतर लोकांशी संबंध सुधारतात, त्याच्या जीवनात प्रगती होऊन त्याला जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त होते. विश्व प्रार्थना सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू आहे. सर्व कामना पूर्ण करणारी कामधेनू आहे. सर्व चिंतांचा नाश करणारा चिंतामणी आहे व जीवनाचे सोने करणारा परीस आहे. विश्व प्रार्थना करण्याने एका बाजूने संसार सुखाचा होतो व दुसऱ्या बाजूने त्याच्या जीवनाचे कल्याण होते. विश्व प्रार्थनेत आपण सर्वांसाठी मागतो, त्या सर्वांमध्ये आपणही असतोच. परिणामी विश्व प्रार्थना करणाऱ्याला प्रथम लाभ होतो व त्याचप्रमाणे इतरांनाही त्याचा फायदा होतो. विश्व प्रार्थना सुंदर विचारांनी भरलेली व भारलेली आहे. विश्व प्रार्थना म्हणजे प्रत्यक्षात सुंदर विचारांचा सोन्याची खाण आहे. विश्व प्रार्थना सतत करीत राहिल्यामुळे बहिर्मनाद्वारे अंतर्मनाला सतत सुंदर विचारांचे फीडिंग झाल्यामुळे आपले जीवन सुखी, यशस्वी व समृद्ध होते. सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. विश्व प्रार्थना करण्याने अगणित पुण्याची प्राप्ती होते. त्याचे जीवन सर्वार्थाने सुखी, समृद्ध व यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे विश्व प्रार्थना सर्वांसाठी, सर्वांच्या कल्याणासाठी करतो. त्यामुळे कळत नकळत परोपकार साधला जातो. विश्व प्रार्थनेत ईश्वर स्मरण आहे, शुभचिंतन आहे, सहज दिव्य कर्म होते. विश्व प्रार्थना म्हणण्यात विश्वाबद्दल व परमेश्वराबद्दल सहज कृतज्ञता व्यक्त होते. त्यामुळे आपली सगळीकडे व्यवस्था होते. सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, माणसाने रिकामपणी जास्तीत जास्त विश्व प्रार्थना म्हणावी व कामाच्या वेळेत त्याने मनापासून व प्रामाणिकपणे कसून काम करावे. विश्व प्रार्थना करण्याने जे जे उत्तम, उत्कृष्ट, चांगले, हितकारक व सुखकारक आहे त्याचप्रमाणे धन, धान्य, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा असे ऐश्वर्ययुक्त सुखी जीवन प्राप्त होते. तर अशी महान विश्व प्रार्थना आपण सर्वजण आपल्या कुटुंबाच्या, देशाच्या, विश्वाच्या कल्याणासाठी कृतज्ञतेने करूया. सद्गुरुनाथ महाराज. आता पण विश्व प्रार्थना तुमचं पाठ्यशील तुम्हाला येते ना, कोणाची पाठ्यशील तर त्याला द्या. आता आम्ही म्हणणार, तुम्ही हे पाहून बोलून म्हणणार आमच्या बरोबर. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात